सुरुवात करते हा मी. होय मॅडम. आज बघा 27 फेब्रुवारी आहे. आज माघी अमावस्या आहे. सकाळी 9 वाजता सुरू झाली आणि उद्या 6:30 पर्यंत आहे. म्हणजे 21 तासाची तिथी आहे ही. 21 तासाची. सूर्योदय दोन्हीला बघत नाहीये म्हणून ही क्षय तिथी आहे. क्षय झाला म्हणजे दोन्ही सूर्योदयाला न बघणारी जी तिथी आहे 21 तासाची आहे म्हणून क्षय तिथी झाली हा. तसंच आजपासून पंचक पण सुरू झालाय. 6 महिने जो आहे तो हा पंचक जो आहे तो शुक्ल पक्षात राहणार आहे. 6 महिने म्हणजे फाल्गुन महिन्यात शुक्ल पक्षात पंचक जो सुरू होतो तो श्रावण महिन्यापर्यंत शुक्ल पक्षात राहणार आहे. नेहमी म्हणजे कायम फाल्गुन ते श्रावण महिन्यापर्यंत शुक्ल पक्षात आणि 6 महिने जे आहे ते भाद्रपद ते मघा नक्षत्र पर्यंत कृष्ण पक्षात राहणार. मग जर एखाद्या वेळी ह्या पंचक मध्ये जर एखाद्याचा जन्म झाला म्हणजे कुंभ राशीत मीन राशीत तर सांगता येतं आपल्याला की कुठल्या पक्षामध्ये जन्म झाला. जर या महिन्यामध्ये जन्म झाला असेल तर आपल्याला पक्ष सांगता येतो की तुझा शुक्ल पक्षात जन्म झाला की कृष्ण पक्षात जन्म झाला. हे आपल्याला अगदी तारखेनुसार सांगता येतं. पंचक लक्षात एक नक्षत्र आणि पंचकची जी नक्षत्र आहेत ती बघितली आणि राशी बघितल्या की कळतं आपल्याला. तर दुसरं म्हणजे आज 8 ग्रह मार्गी आहेत. 25 तारखेला जो 25 ते 21 मार्च पर्यंत 25 फेब्रुवारीला मंगळ मार्गी झाला ते 1 फेब्रुवारी पर्यंत सगळे ग्रह मार्गी आहेत. 8 दिवस आणि 2 मार्चला शुक्र वक्री होईल. आणि मंगळ आणि आता जर बघितलं तर रोजचं पंचांगाचं सांगते हा तुम्हाला. रोजचं पंचांग असं बघत राहायचं. तर जर मंगळ आणि शुक्राची जी गती बघितली तर आता कमी आहे. मंगळाची पण कमी आहे. मंगळ आताच मार्गी झाला. तर पहिल्या महिन्यामध्ये मंगळ जो आहे मार्गी झाल्यानंतर तो 5 अंश चालतो. दुसऱ्या महिन्यात तो 10 अंश चालतो. असा नॉर्मली मंगळ 20 अंश महिन्याला चालतो नॉर्मली. पण आता मंगळ मार्गी झाल्यामुळे मंगळ पहिल्या महिन्यामध्ये 5 अंश चालेल, दुसऱ्या महिन्यामध्ये 10 अंश चालेल, नंतर तो स्पीड पकडणार. पण हे जे इफेक्ट आहे जो स्लो झालाय नंतर पुढचं जितका स्लो होईल म्हणजे जितका 5 अंशाचा पहिल्या महिन्यामध्ये असेल तेवढा इफेक्ट जास्त आहे. नंतरचा 10 अंशावरती थोडा इफेक्ट कमी होईल. म्हणजे हे इफेक्ट जे आहेत ते सगळे पत्रिकेमध्ये सापडतात. तर जसा मंगळ मार्गी होईल तर पहिल्या महिन्यामध्ये 5 असा नॉर्मली 20 अंश चालतो. हा काय. तर आता मंगळ तर मार्गी झाला तर शुक्राची गती कमी आहे कारण शुक्र आता 2 तारखेला वक्री तो स्तंभी होणार. तो आता तर त्याच्यामुळे शुक्राची पण गती कमी आहे. दुसरं मंगळ शुक्रची वक्री तुम्हाला एकत्र कधी सापडतात तर 32 वर्षात ना एकदाच फक्त सापडणार. मंगळ शुक्र वक्री. दुसरा शुक्र-चंद्र जी युती आहे. आता शुक्र जो वक्री होणार आहे ना तो नॉर्मली शुक्र 27 दिवस एका राशीमध्ये असतो. तर त्यावेळेला चंद्र शुक्राची जी युती आहे ती 1 महिन्यामध्ये एकदाच होते. बरोबर ना. कारण शुक्र ज्या राशीमध्ये असेल त्या राशीमध्ये येणार आणि चंद्र भेटणार. अशी एकदाच होते चंद्र शुक्राची युती. पण आता जो शुक्र वक्री होणार आहे मीन राशीमध्ये तो 4 महिने राहणार आहे. 4 साडेचार महिने मीन राशीतच आहे. तर 29 जानेवारीला तो मीन राशीमध्ये आलेला आहे शुक्र. 29 जानेवारीला मीन राशीमध्ये शुक्र आलेला आहे. तर 2 मार्चला शुक्र वक्री होणार आणि 1 जूनला तो मेषेमध्ये जाणार आहे. तोपर्यंत म्हणजे 29 जानेवारी पासून ते 1 जून पर्यंत असं 5 महिने तो मीन राशीमध्येच राहणार आहे. हे जे 5 महिने आहे मीन राशीमध्ये तर ह्यावेळी 5 वेळा 5 वेळा चंद्र शुक्राची युती होणार आहे या वर्षामध्ये. म्हणजे एकाच राशीमध्ये चंद्र शुक्राची युती 5 वेळा होणार आहे. तर हे सगळे छोटे छोटे आहेत. जर एखादे मूल जन्माला आलं तर चंद्र शुक्र युती मीन राशीमध्ये
त्यावेळेला 5 वेळा युतीमध्ये दिसतील. तर ही युती जी झाली आहे ती 2 फेब्रुवारीला झाली, नंतर 2 मार्चला झाली, नंतर 29 मार्चला झाली, 25 एप्रिलला झाली आणि 23 मेला. असं 5 वेळा चंद्र शुक्राची युती होणार आहे. तर मग ज्यांचं मकर लग्न आहे समजा, जे बाळ जन्माला येईल किंवा आहे, तर ज्यांचं मकर लग्न असेल त्यावेळेला, तर पंचमेश आणि सप्तमेश त्यांचा असा एकत्र येणार, म्हणजे चंद्र शुक्राची युती होणार. तर लव्ह मॅरेजला ती पूरक आहे. तर 2 मार्चला शुक्र वक्री होणार. ज्या वेळेला शुक्र वक्री होतो, समजतंय का? फास्ट होत आहे. समजतंय. हम्म. नाही मॅम, छान आहे. समजतंय समजतंय मॅडम. समजतंय. हम्म. समजतंय मॅडम. ज्या वेळेला शुक्र ज्या वेळेला शुक्र वक्री होतो, तो 16 अंश पाठी जातो. शुक्र शुक्र नेहमी वक्री झाला की 16 अंश पाठी जाणार. मग शुक्र ज्या वेळेला 16 अंश पाठी जातो आणि किती अंशावरती तो वक्री होतोय आणि किती अंशावर मार्गी होतोय ते बघायचं. मग तितकं आता 0 अंशावरती तो मार्गी होतोय, म्हणजे 16 अंशावर वक्री होतोय आणि 0 अंशावर मार्गी होतो, म्हणजे 16 अंश तो पाठी गेलेला आहे. शुक्र शुक्र हा आत्ताचा मीन राशीमध्ये 16 अंशावरती वक्री होणार आहे आणि 16 अंश तो पाठी जातो दरवेळेला. दरवेळेला शुक्र वक्री झाला की, तर या वेळेला शुक्र हा 16 अंशावर वक्री होणार आणि 0 अंशावर मिथुन राशीमध्येच मार्गी होणार. जरा जरी तो समजा 15 अंश वगैरे असला असताना, तर तो परत ह्याच्यामध्ये कुंभीत गेला असता वक्री होऊन. पण तो नेमका 16 अंशावरती वक्री होऊन मीन राशीतच तो 0 अंशावरती मार्गी होणार आहे. तर 2 मार्च ते 14 एप्रिल जे आहे वक्री होणार आहे, 2 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत. त्यामध्ये उत्तरा भाद्रपदाचं चतुर्थ चरणावर तो वक्री होईल आणि पूर्वा भाद्रपदा चतुर्थ चरणावर तो मार्गी होईल. असं तो 2 नक्षत्र घेणार आहे. आणि नवमांश किती घेईल? तो 5 नवमांश घेईल त्यावेळेला. समजलं ना? शनी गुरुची नक्षत्र आहे. 2 मार्च ते किती किती म्हणालात? 2 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत वक्री आहे आणि 5 नवमांश घेणार तो. शनी गुरुच्या नक्षत्रामध्ये 2 नक्षत्र घेणार आहे, म्हणजे उत्तरा भाद्रपदाचं चतुर्थ आणि पूर्वा भाद्रपदाचे चतुर्थ पर्यंत. हे समजलं एवढं? तुम्हाला ह्याच्यामध्ये काही अडचणी, प्रॉब्लेम्स काही विचारायचं असेल? विशेष फळं काय मिळणार त्याची? कुणाची? शुक्राची ना? हम्म. ना आता मीन राशीमध्ये शुक्र आहे, त्याच्यात राहू पण आहे, सगळेच ग्रह आहेत तिथे. जलतत्व लोड आहे या वेळेला. आणि मंगळ पण कर्क राशीमध्ये येणार, म्हणजे त्रिकोणी योग होणार आहे मंगळाचा. मंगळ पण जलतत्वामध्ये आहे. तर शुक्र राहू, शुक्र मंगळ, नेहमीचा शुक्र बलवान होऊन बघा कशी कशी फळं मिळणार आता. म्हणजे लव्ह अफेअरला पूरक आहेत. परत ज्यांचे मीन राशीमध्ये ग्रह आहेत त्यांचे बघा, मीन राशीमध्ये ज्यांचा शुक्र आहे त्यांचा शुक्रावरून शुक्र, राहू शुक्रावरून राहू, अशी फळं असतील. तर प्रत्येक पत्रिकेनुसार फळं येणार. आणि नॉर्मली पाण्यासाठी, पाणी म्हणा, धोका आहे, भूकंप म्हणा, पाणी किंवा बलात्कार वगैरे असे काहीतरी प्रसंग होऊ शकतात, कारण जलतत्व लोड झालंय ना. मिस, अगर शनि सर्वसामान्य के उपाय काय ऊपर से करावे? जाएगा तो, हा, शनि के ऊपर से जाता है तो, इतने सारे ग्रह तो। शनी पण आहे तिथे, येणार आहे एप्रिलला. तर हाँ। शनी आला तरी शनी राहूची युती होते तिथे. तर शनी राहू शुक्र अशी युती होते. तर इथे कुठला ग्रह जास्त बिघडेल ते बघायचं. मग ते चांगलं नाहीच आहे ऍक्च्युली. शनी पण आहे, राहू पण आहे, तिथे काहीतरी प्रॉब्लेम्स तयार होतील. मीन राशीत आहे तर फायनान्सच्या बाबतीत गुरुच्या राशीत आहे ना तो. मग गुरु कुठे आहे ते बघायचं. आपल्या कुंडलीमध्ये गुरु किती बलवान आहे तेवढं बघायचं. जर मीन राशीमध्ये शुक्र असताना आत्ताचा गुरु वृषभ राशीत आहे, मग तिथे शुक्राच्या राशीत आहे तो, मग तिथे नक्की अफेअर्सची प्रकरण आणि हे होऊ शकतात. त्याचा मालक पण शुक्राच्या राशीत आहे. आणि आपल्या पत्रिकेमध्ये बघायचं कुठल्या राशीत आहे.
काय जीवाला धोका असू शकतो हा म्हणजे का? जीवाला प्रत्येक कुंडलीनुसार आहे ते, कसं कसं काय कशी आहेत ते. ऍक्च्युली उत्तरा भाद्रपदा जनतत्वाचं नक्षत्र आहे, तर ओके. पाण्याशी संबंधात थोडासा त्रासदायक आहे. ओके. हम्म. आता पण भूकंप झाले होते ना. मॅडम, पाण्यातील संसर्गजन्य रोग होण्याची पण शक्यता आहे ना त्याच्यात? असं पण होईल. हम्म. पण ज्यांचं डायबिटीज आहे, ज्यांना युरिन इन्फेक्शन आहे, त्यांना जास्त प्रॉब्लेम्स आहेत. डायबिटीज होऊ शकतो. गुरुच्या राशीतला शुक्र आहे, तर डायबिटीज बळावेल. ज्यांचा आधीच ऑलरेडी डायबिटीज आहे, मीन राशीत ग्रह आहे, तर त्यांना युरिनरी प्रॉब्लेम्स वगैरे होऊ शकतात. पाय सुजू शकतात, पायामध्ये पाणी होऊ शकतं. ज्यांच्या कुंडलीत आहे तसं त्या पद्धतीने फळं मिळतील. मीन राशीच्या समोर कुठली रास येते? कन्या. तर कन्यावाल्यांना पण त्रास आहे. कन्या राशी म्हणजे पोटाचे आजार होतील, पोटाचे त्रास होतील, पोटामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, कारण केतू आहे कन्या राशीमध्ये. सगळा लोड आलाय, सगळा कन्येवरती पण तेवढाच लोड पडणार आहे. नुसता मीन राशीला त्रास नाहीये, कन्याला पण त्रास आहे. मग ज्यांची 1982 ला शनी मंगळाची युती आहे, 82 साली, तर त्यांना त्रास आहे. 82 वाल्यांना शनी मंगळाची युती, शनी समोर शनी बघणार, मंगळासमोर मंगळ शनी, ऑपोजिशन तयार होणार आहे. अशा पद्धतीने बघायचं. आता ही मग काय होईल शनी मंगळाची युती असल्यावर काय होईल मॅडम? शनी मंगळ आणि ऑपोजिशन शनी आहे ना, मग तिथे त्रासदायक आहे ना. काही ना काही पोटाचे त्रास कशी कुठे पडली आहे त्याच्यावरती आहे. नोकरीचे असतील, नोकरी संदर्भामध्ये त्रास येऊ शकतात. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार षष्ठ स्थान नोकरीचं आहे, तर तिथे त्रास होऊ शकतो नोकरी संदर्भात. परदेश उपाय काही सांगा. जण परदेश गमनासाठी जातात. मीन रास परदेशाची गमनाची रास आहे, तर तिथे चोरी होऊ शकते, प्रवासामध्ये काही त्रास होऊ शकतो, किंवा जाता जाता फ्लाईटची तिकीट, फ्लाईट सुटते, मग परत तिकीट काढावं लागतं, असं पैसे लॉस होऊ शकतात. खूपशा घटना आहेत. आता ही डेट बघितली, 23/4/71, 8:01 सकाळी, नाशिक. घेतली ना लिहून? हो. हम्म. ते नक्षत्र पण बघा. कृतिका आहे लग्न बिंदू, रवी अश्विनी मधला आहे. अश्विनी तिसरं चरण आहे, थोडंसं त्रासदायक आहे बिंदू विचक्षण अंश, इंटेलिजंट असतात, पण हा बिंदू त्रासदायक आहे. काही घडामोडी घडतात. अश्विनी 2 बुध. उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण. कृतिका शनी आहे. कृतिका लग्न बिंदूवरती शनी आलाय, कृतिका. आणि आश्लेषा केतू आहे, धनिष्ठा राहू आहे. मंगळ शनीचा परिवर्तन योग आहे. मंगळ आणि शनी याचं परिवर्तन आहे. आता वृषभ लग्न आहे, हा केतू आश्लेषा मधला आहे, कर्केचा केतू आहे. हर्षल पंचमात आहे, गुरु नेपच्यून सप्तमात आहे, मंगळ राहू भाग्यात आहे, आणि चंद्र शुक्र युती आहे, मीनेचा शुक्र आहे, आणि रवी रवी हा शनी आहे, तो कृतिका मधला आहे, म्हणजे लग्न भावारंभी आहे. मांदी पण तिकडेच आहे. मांदी जी आहे ती रोहिणीच्या तिसऱ्या चरणात आहे, आणि शनी कृतिकेतला आहे, लग्न बिंदूला आलाय. रवी आहे, रवी अश्विनीतला आहे, आणि बुध पण अश्विनी मधला आहे. ही कुंडली आली होती माझ्याकडे, आधी पण आलेली, आणि सांगितलं पण होतं मी तसं. आणखीन एक दाखवते तुम्हाला, त्यांच्या ह्याच्या मुलाची पण दाखवते कुंडली. आता इथे ही जी मंगळ राहू युती आहे, मंगळ राहू किती अंश डिफरन्स आहे बघा. कॅल्सी घेऊन बसा.
23 4 71 ची कुंडली आहे. मंगळ राहू 26 अंशावर आहे ना? हा, मग 26 किती आहे? 26 26 अंशाचं आहे ना? मंगळ 0 डिग्रीवर आहे. 26 अंशाचा हा डिफरन्स आहे. आता हो. मंगळ राहू युती कधी झाली असेल आपल्याला काढायची आहे. आता युती कधी झाली असेल? आता राहू हा युती होऊन गेलेली आहे काय व्हायची आहे ते पहिलं आधी बघायचं. व्हायचे. मंगळ हा पाठी आहे, राहू पुढे आहे. व्हायची राहू मागे मागे जाणार ना. युती झाली नाहीये युती, होणार आहे. अजून व्हायची आहे. व्हायची हो. आहे का होऊन गेलेली आहे? नाही, अजून व्हायची आहे ना व्हायची मॅडम, आहे, कारण व्हायची आहे. मंगळाकडे राहू येतोय ना. अरे बोला. व्हायची आहे ना मॅडम? ऐकायला येत नाहीये ऐकू मॅडमला येत नाहीये काहीच. का तुम्हाला? हा, मॅडमला काही ऐकायला येत नाहीये. हॅलो, हा. ऐकायला येतं का आवाज माझा? हो मॅडम, आमचं येतोय का तुम्हाला? माझा आवाज ऐकू येतो? हो, येतोय. फोन करा, येतोय फोन करा. आवाज? आमचा येतोय का तुम्हाला? येतोय मॅडम. माझा आवाज ऐकू येतो? हो, येतोय मॅडम, चांगला येतोय. हॅलो, चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्ही. चॅट बॉक्स माझं डिसेबल केलाय चॅट बॉक्स. तुमचं नाही. सांगितलंय मॅडम ना, सांगितलंय. हा, चालेल, आलं आलं. ओके ओके. हा, आता ही होऊन गेलेली आहे की कशी आहे? व्हायची आहे ना अजून मॅडम? नाही, अजून ऐकायला अजून येत ऐकू येत नाही नाही. मॅडम. हा, अजून नाही येते येत ऐकायला. आहे का ऐकू मॅडम? आता आलं. आता सांगा. व्हायचे. अजून व्हायची आहे मॅडम युती. बोला. मॅडम अजून युती झाली नाहीये, ती होणार आहे. थांबा 1 मिनिट. आता बोला. ऐकू येत आहे का मॅडम? हा, येतोय पण कमी ऐकू येतंय? येते. हा, कमी येत आहे. थांबा, हे लूज झालंय काहीतरी. बघा आता. हॅलो. 1 मिनिट. हा, तुम्हालाच येतोय का मॅडम आवाज? आम्हाला येतोय तुमचा आवाज. हॅलो. हॅलो. मॅडमला नाही ऐकू जाते आपलं, त्यांचं येतोय आपल्याला. हो, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. अरे आई, हे लूज झालंय म्हणून लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे, माईकचा नाही. हे त्याच्यानं लूज होऊन जाते. कुलकर्णी मॅडम, तुम्ही त्यांना फोन करून सांगा ना. हो हो, मी सांगितलं ऑलरेडी. सांगितलं मी मॅडमना. हो हो, चालेल. नाही, तुम्ही लूज होते. कुबल मॅडम. बोला बोला. हा, नाही, मी तुम्हाला टेलिग्रामवर पण मेसेज केला होता कालच्या रेकॉर्डिंग बद्दल. सर आज काय दिवसभर कुठेतरी बिझी वाटतं, हो ना? नाही, मला नाही माहिती. आणि रेकॉर्डिंग मॅडम मी एकदा झालं ना सरांकडे देते, मला हा. परमिशन नाहीये ते वितरण करण्याची. सरच काय करायचं त्याचं ते करतात. हो का? सर हो. रिप्लायच करत नाहीत आज दिवसभर, नाही, मग कुठेतरी सर बाहेर येत वाटतं. कुठेतरी रेकॉर्डिंग जातात, गेले असतील. हा. कुबल मॅडम, कालचं मिळालंय का रेकॉर्डिंग कोणाला? नसेलच ना, पण अगस्त्य नाडीचं होतं आय थिंक. आता नाही, त्याचं कालचं रेकॉर्डिंग आपण करत न्यूमरोलॉजीचं नाही. होतं ना. नाही, कालचं करतो ओके. ना मॅडम. हा नाही, ते हा, सॉरी सॉरी. न्यूमरोलॉजीचे मुलांना क्लासेस मला आणि कन्फ्युज रेकॉर्डिंग झालंय, असेल मला ना कन्फ्युज हा झालं. हा. झालं होतं ना मॅडम, केलं होतं ना. झालं. बोला आता, ऐकायला येतंय मला. सरांना काय सरांनी युती रिप्लायच नाही झाली दिला नाही मॅडम. सकाळपासून. मॅडम येतोय का हा? आता आवाज? युती झाली नाही अजून. युती झाली.
नाही. हा, युती झाली आहे. युती काय? व्हायची आहे. युती झाली नाहीये, होणार आहे. केली नाही. आता बोला. व्हायची. हा, भेटून नाही गेला मॅडम अजून तिकडे मंगळ मागे आहे ना. आता राहू येतोय अजून मंगळाकडे. हा बरोबर. आता हा मंगळ 42 कला जातो, राहू 1.6 जातो. तर महिन्याला दोघांची टोटल करा, किती होते? 42 आणि 1.6 किती? 43.6. 1.48 मॅडम. हा, 1. 43.6. नाही 43.6 ना. किती? युती कधी होते? आता बघा, 360 युती 360 अंश झाले की युती होते. तर 360 इंटू 60 किती? डिवायडेड बाय 43.6 करा. 360 इंटू 60. 21,600 आले मॅडम. हा, डिवायडेड बाय 43.6. 498.84. 495 होईल. 498.84 येते. हा, 495. मग त्या 495 दिवसामध्ये मंगळ राहूची युती होते. हा, अशी जनरली 495 दिवसात. आता हा मंगळ आहे ना, स्लो आहे. हा मंगळ आहे ना, स्लो आहे, कारण रवीच्या केंद्रयोगात आलेला आहे. त्याच्यामुळे तो 31 कला चाललाय. जो 45 कला जातो ना, तो 31 कला म्हणजे वक्री व्हायला चाललाय. तर तो 31 कला चालतोय. तर 31 प्लस 1.6 करा, कारण आपण मंगळ हा 42 कला घेतलेला ना, तो 31 कला घ्यायचा आता, कारण स्लो जातो म्हणून. तर 31 प्लस 1.6 करा, किती होतात? 32.6. 32.6. आणि हो. राहूचा डिफरन्स किती आहे? 26. 26 आहे ना मग. हो 26 आहे. हो 26. 26च्या कला करून घ्यायच्या. पहिल्या 26च्या कला करा. 26 इंटू 60. निशा राणे कोणीतरी मॅडम हे करतायत. रेघोट्या निशा राणे. त्यांचं पेन चालू आहे. 1560. किती झाले? 1560. 1560 डिवायडेड बाय 32 करा. 48.75. 48.75. 49 दिवसांनी युती होणार आहे. 49 दिवसांनी युती होणार आहे. आता ही तारीख 23 आहे. तर 23 आणि 30 किती राहिले? 7. हे 7 दिवस. एप्रिलचे 7 दिवस. मेचे 30 दिवस. किती झाले? 30 आणि 7 8. 8 पकडा. 38. 38. आणि हे 49 मधून 38 गेले 11. म्हणजे 11 जूनला युती होईल. 11 राहिले. 11 जून. म्हणजे 11 जूनला मंगळ राहूची युती होणार. हे कळलं काय कोणाला? 32 ने का हो भागले? मॅडम समजलं. 1560 कला आहेत ना. तीस कलावरती मंगळ चाललाय. जो 42 कला आपण घेतो ना, तो 32 कलेवरती चाललाय, म्हणून 32. ओके ओके. तर 11 जूनला युती झाली यांची, हा, मंगळ राहूची. आता शनी राहू जो आहे ना, तो 11.5 महिन्यांनी युती होते. हे समजलं काय तुम्हाला कॅल्क्युलेशन? हो मॅडम. मॅडम. हो मॅडम समजलं. आता शनी राहूची युती आहे ती 11.5 महिन्यांनी होते. मंगळ राहूची युती 16 महिन्यांनी होते. तर ही युती आता कशी 16 महिन्यांनी होते? तर आपण पहिल्यांदा काढलं त्याप्रमाणे, जर 360 अंशाचं हे आहे, तर 360 इंटू 60 डिवायडेड बाय 43.6 करा. किती होतात? आपण त्या आधी काढल्याप्रमाणे 495 दिवस होतात ना.
हो 495 दिवस. त्याला डिवायडेड बाय 30 करा. सोळा पॉईंट पाच. म्हणजे 16 महिन्यांनी 16 महिन्यांनी मंगळ राहूची युती होते वर्षाला. जसं शनी राहूची 11.5 महिन्यांनी युती होते, तशी मंगळ राहूची युती 16 महिन्यांनी होते. जसं आता म्हणजे ही युती झाली कधी जून मध्ये झाली ना, तर 16 महिन्यांनी म्हणजे जर बघितलं तर 22 जून 1988 ला पण युती होईल. माईक बंद करा. आता ही कुंडली कॅमेरा पण चालू आहे मॅडम कोणाचा तरी. कोणाचं माईक ओपन आहे? असं करू नका. ही वृषभ लग्नाची मॅडम बंद केले. कुंडली आहे. तर लग्नेश जो आहे तो शुक्र बलवान आहे. इथे काय घटना घडली असेल सांगा. वृषभ लग्न आणि मीन रास आहे. रवी बुध डॉट युती आहे. चंद्र शुक्र डॉट युती आहे. मंगळ बुध लव्ह मॅरेज असेल का मॅडम? मंगळ बुध केंद्र योग आहे. त्याच्यानंतर मंगळ रवीचा केंद्र योग आहे. नक्षत्र बघितलं तर लग्नबिंदू कृतिका आहे. रवी बुध अश्विनी नक्षत्रात आहे आणि शनी कृतिका केंद्र आश्लेषा. या कृतिकाचा केंद्र आश्लेषा बरोबर झालाय आणि अश्विनीचा केंद्रयोग आश्लेषाशी झालाय. आणि राहू जो आहे तो धनिष्ठामध्ये आहे, त्याचा इथून धनिष्ठाशी केंद्रयोग झालेला आहे. बुध वक्री आहे. हा बुध वक्री आहे. मंगळ शनीचा परिवर्तन आहे. लग्न मॅडम चंद्र आणि शुक्र डॉट युतीमध्ये नसेल तरी पण होईल का लव्ह मॅरेज? काय ते रवी बुध चंद्र आणि शुक्र डॉट युतीमध्ये नसतील तरी पण डॉट युतीत आहे. नाही याच्यात आहे, पण जर एखाद्याच्या पत्रिकेत नसेल. भावारंभी शनी आहे. लग्नेश शुक्र मीन राशीमध्ये बलवान आहे. मंगळ मकरेचा. हा ह्याचं करिअर काय असेल सांगा. इंजिनियर असेल, मेकॅनिकल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर बलवान असेल. कोण आहे? पोलीस असं. मॅडम कलाकार वगैरे असेल का? आर्टिस्ट वगैरे? आर्किटेक्चर पण असू शकतो मॅडम. शुक्र चांगला आहे. युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये आहे का? मॅडमचं सारखं हे होतंय, ऐकायला नेटचा येतंय? काहीतरी प्रॉब्लेम आहे. मॅडम आम्हाला सगळ्यांना नाहीये. ऐकायला येतंय. आमचा आवाज तुम्हाला ऐकू येत नाहीये. लहान. हा. आता सांगा काय करिअर आहे बघा. मंगळ शनीचा परिवर्तन योग आहे. सिव्हिल इंजिनियर असेल मॅडम. बर, कॉन्ट्रॅक्टर वगैरे. सिव्हिल इंजिनियर आहे. कारण मंगळ बलवान आहे. मकरेचा मंगळ आहे. मंगळ शनी परिवर्तन आहे. हा सिव्हिल इंजिनियर आहे. कारण दशमेश शनीवर दृष्टी आहे मंगळाची. स्वतःच याचं ऑफिस आहे. तर 13 फेब्रुवारी 2025 ला घटना घडलेली आहे. आता इथे बिघडलं काय सांगा. नक्षत्र आणि कुंडली बघा काय बिघडलं. स्थान बिघडलंय ना. कुठलं स्थान बिघडलं? कुठल्या नक्षत्राने ग्रह बिघडलाय? कृतिका. कृतिका बरोबर आहे. ऍक्सिडेंट पायाचा. नाही. बुध बिघडलाय ना. बुध बिघडलाय बरोबर आहे. आणि हो बुध बिघडलाय. आणि मॅडम ऑफिस मध्ये काही हे झालं का त्यांच्या? काही म्हणजे अफरातफर वगैरे किंवा असं काहीतरी? रवी इथे बिघडलेला आहे की नाही. रवी आणि बुध हा. कडून चंद्र कुंडली आणि लग्न कुंडली कडून दोन्हीकडून बघा. रवी कोण आहे? रवी चतुर्थेश. चतुर्थेश आहे. चंद्र कुंडलीचा चतुर्थेश कोण आहे? बुद्ध. बुध आहे.
बुध दशा कोणाची चालू आहे? रवीची. रवी. रवी महादशामध्ये रवी अंतर्दशा शनी विदशा. रवी आणि शनी विदशा. हा वडिलांना इथे रवी महादशेमध्ये रवी अंतर्दशा आणि फेब्रुवारीमध्ये घटना घडलेली आहे 25ला 13 फेब्रुवारीला. तर शनी विदशा रवी मधलीच, मग रवीलाच पकडायचं. रवी अंतर्दशा रवी महादशा आहे. तर रवी हा चतुर्थेश आहे. चंद्रकुंडलीकडून चतुर्थेश बुध अश्विनीमध्ये. नवमोश कुंडलीचा चतुर्थेश बुधच आहे आणि रवी हर्षल आहे तिथे. बुधच आहे. बुध कोण आहे आणखी? सप्तमेश आहे ना? नाही, बुध धनेश पंचमेश आहे. धनेश आणि पंचमेश. ही आहे ना, बुध धनेश आहे. चंद्रकुंडलीच्या धनात पडलेली आहे ही. आणि चंद्रकुंडलीचा धनेश बुध अश्विनी नक्षत्रात. लग्न कुंडलीचा रवी अश्विनी नक्षत्रात. रवी बुध शनी बरोबर बसले. कृतिका आणि दोन्ही अश्विनी खराब आहे. नंतर दशा आहे रवीची. बुध धनेश पण आहे. चंद्रकुंडलीच्या धनात नक्षत्र पडलेले आहे आणि व्ययस्थानामध्ये पडलेले आहे. रवी बुध बुध हा वक्री आहे. मंगळाच्या दृष्टीत आहे, शनीच्या युतीत आहे. त्याच्यामुळे रवी बुध पूर्ण बिघडलेले आहे. आश्लेषाचा केंद्र योग आहे त्याच्याशी. आणि 14 फेब्रुवारीचं नंतर गोचर बघा. पण आधी घटना काय घडली असेल आता बघा, सांगा. वडिलांना हार्ट अटॅक आला असेल अचानक, वडील गेले असतील. हा तुम्हाला वडिलांना हार्ट अटॅक, वडील गेले असतील अचानक. नाही, तुम्ही कारकत्वानुसार लॉस पैशाचा आई loss. आई का चतुर्थेश? नाही. आता इथे चंद्रकुंडलीचं धन सांगते. पैशाचा खराब loss. आहे. मॅडम लॉस झाला असेल भरपूर ह्याच्यामध्ये, त्यांच्या बिझनेस मध्ये. मग पैशाचा लॉस झालाय. कुठून झालेला पैशाचा loss. आहे ना? बिल्डिंग मध्ये झाला असेल मॅडम त्याला. बघा, चतुर्थेश रवी अश्विनी नक्षत्रात आहे. हा घरफोडी झाली आहे या दिवसात. 13 फेब्रुवारी 2025ला घर फोडलं यांचं. हे लोक कुंभमेळ्याला गेलेले तेव्हा घर फोडलं पहाटे 4 वाजता 13 फेब्रुवारीला. सरळ सरळ आहे. कुंडली एवढी सोपी आहे की रवी व्ययस्थानामध्ये आहे, अश्विनी नक्षत्रात आहे. चंद्रकुंडलीचा चतुर्थेश. मी फक्त सांगते, तुम्ही नक्षत्रांकडे फक्त बघा. कोण आहेत ते बघा या कुंडलीला आणि चंद्रकुंडलीला. चंद्रकुंडलीकडून चतुर्थेश बघा, लग्न कुंडलीकडून चतुर्थेश बघा. लग्न कुंडलीचं धन ते खराब आहे, चंद्रकुंडलीचं धन खराब आहे. व्ययस्थानात ही युती पडली आहे. बरं, आश्लेषा हे लॉसचं नक्षत्र आहे. त्याचा केंद्रीय योग झालाय अश्विनीची आणि केळीच्या. तर सहज आहे ना की घर फोडलेलं आहे म्हणून. घरफोडी झाली, घरामधला लॉस झाला. काय काय लॉस झाला? शनीची दृष्टी जी आहे ती परत चतुर्थेशावर आहे. चंद्रकुंडलीच्या चतुर्थात आहे ना, कृतिकातला शनी बघतोय तो, ते पण. मग चंद्रकुंडलीच्या चतुर्थावर शनी बघतोय, धनावर शनी बघतोय. आणि चतुर्थेश जो रवी आहे, बुध आहे, पूर्णपणे अंतर्दशा रवीची आहे, ती पूर्णपणे लॉस झालेला आहे. आता इथे लॉस काय काय झाला तर सोनं जवळजवळ 10 तोळे गेलं. नंतर पैसे होते ते गेले, लॉस झाले. त्यानंतर भरपूरस चांदी गेली. खूप म्हणजे भरपूर लॉस झालेला आहे. आणि ह्याच्या आधी 2013ला जेव्हा जेव्हा शनी, आणि बरं ही कुंडली माझ्याकडे आली होती, त्याच्या मुलाची आलेली, त्याच्यावरनं पण सांगितलेलं की पूर्ण लॉस आहे तर तुम्ही बँकेमध्ये सोनं ठेवा सगळं. त्याची कुंडली दाखवते मग तुम्हाला सांगते. तर त्याच्या कुंडलीत पण सांगितलेलं बघून की हे सगळं सोनं तुम्ही बँकेत ठेवा, पूर्णपणे लॉसची कुंडली आहे. तर तुम्ही असं सोनं ठेवू नका, पैसे वगैरे नीट ठेवा. आणि त्याच्यानंतर हा लॉस झालेला आहे. आणि त्याच्यानंतर ही परत माझ्याकडे आली की लॉस झाला. तर आता ह्याची कुंडली दाखवली नव्हती तेव्हा मला.
तर आता हा जो मग नंतर ह्याची दाखवली तेव्हा मी सांगितलं 2013ला लॉस झाला होता का, तर 2013ला शनी तूळ राशीमध्ये होता, त्यावेळेला भरपूर लॉस झाला त्याचा. त्याच्यानंतर मेषेमध्ये जेव्हा शनी येणार आहे, आता पुढचं गोचर सांगायचं, ज्या वेळेला 2028 ला 29ला ज्या वेळेला ह्या नक्षत्रावरनं शनी जाणार तेव्हा परत लॉस होणार आहे त्याचा. मग जेव्हा जेव्हा ह्या नक्षत्रावरनं शनी जाणार त्या वेळेला ह्याचा लॉस होणार. आता त्या दिवसाचं गोचर जर तुम्ही बघितलं काढलं तर बघा, शनी 24 अंशावरती होता. राहू केतू शनी त्या दिवशी 13 फेब्रुवारीला 24 अंशावरती होता. राहू केतू 26 अंशावरती आहे आणि राहू केतू गोचरेचे 5 अंशावरती होते. आणि हा शुक्र जो आहे लग्नेश तो 5 अंशावरती आहे. म्हणजे लग्नेश शुक्रावरनं राहू चाललाय. गोचर कसं लागलाय बघा, लग्नेश शुक्रावरनं 5 अंशाचा राहू केतू होता, तर लग्नेश शुक्रावरनं एकदम डॉट शुक्रावरनं राहू जात होता लग्नेश शुक्रावरनं. तर त्यावेळेला आणि चंद्रावरनं राहू जातोय. बुध बुध रवी हे सगळे 8-8 अंशावरती आहे. बुध 3 अंशाचा आहे. चंद्र चतुर्थात होता त्यावेळी त्या दिवशी. मंगळ वक्री धनातनं जात होता. म्हणजे कोणाच्या चतुर्थातनं जात होता? मंगळ वक्री. चंद्रकुंडलीच्या चतुर्थातनं मंगळ वक्री जात होता. ज्या वेळेला चंद्रकुंडलीच्या चतुर्थातनं मंगळ वक्री जात होता, धनातनं जात होता, धनस्थानातनं 23 अंशावर होता. चंद्रकुंडलीच्या चतुर्थात चतुर्थ स्थान आणि धनस्थान सगळीकडे संबंध आहे गोचरेचा. गोचरेचा राहू 5 अंशाचा आणि लग्नेश शुक्रावरनं 5 अंशाचा शुक्रावरून राहू जात आहे. आणि नेपच्यून जो आहे तो पण 4 अंशाचा 9 अंशाचा आहे. तर सर्व सोनं, पैसे, ब्रेसलेट, 10 तोळं सोनं सगळं गेली, कॅश गेली. आणखी काय घडलं असेल सांगा जरा याच्या आयुष्यामध्ये. सगळं एकदम सोपी कुंडली आहे, सर्व सर्व. आता हे चतुर्थाच्या बाबतीमध्ये हे सगळं घडलं. हे चतुर्थाचं घडलं हे कळलं का तुम्हाला कसं ते? चतुर्थाच्या बाबतीमध्ये दोन्हीकडून बघायचं, दोन्हीकडून आहे तरच घटना घडली आहे ती. चंद्राच्या चतुर्थातनं, लग्नाच्या चतुर्थातनं, धनस्थान खराब, व्ययस्थान खराब, चंद्राचं धन खराब, तर लॉस हे आहेच, डेफिनेटली आहे. कारण ही नक्षत्र जी आहे ती पूर्ण भावारंभीची नक्षत्र आहेत. व्यय भावारंभी नक्षत्र पडलेली आहे, ही लॉस करतात. चंद्राच्या चतुर्थात खरं म्हणजे काही नाहीये, ऍक्च्युली एक पण ग्रह नाहीये. जो रवी आणि बुध जो आहे ना तो त्या दिवशी वधमधून जात होता, धनिष्ठामधनं. रवी आणि बुध जो अंतर्दशानाथ स्वामी, महादशानाथ स्वामी धनिष्ठामध्ये होता 13 फेब्रुवारीला, तर तो वधमधनं रवी बुध जात होता. हे वधाचं असं बघायचं ताराचक्र. ताराचक्रावरनं ज्या ज्या वेळेला गोचर जातं, महादशानाथ स्वामी, अंतर्दशानाथ स्वामी, विदशा स्वामी कुठून जातोय ते बघायचं आणि त्या दिवशी अलर्ट राहायचं जरा वधमधून जाताना. तर त्यावेळेला वधमधून जाताना जर एखादा ग्रह जात असेल रवी बुध, तर त्यावेळेलाच घटना घडलेली आहे वधमधून जाताना. मांदी 17 अंशावरती आहे मांदी वृषभेत, बरोबर आहे. आणि गुरु .17 अंशावर होता त्या दिवशी. हो हो, गुरु पण .17 अंशावर होत आहे, बरोबर आहे. आता यांना मोठा मोठा भाऊ आहे. आता सांगा मला आणखी काय प्रॉब्लेम असेल. भावंडांचा मला म्हणे मोठ्या भावाचं निधन बघितलंय का त्यांनी? हा, निधन नाही, मोठ्या भावाचं निधन झालं. निधन नाही बघितलेलं आहे. आता जिथे चतुर्थ खराब तिथे प्रॉपर्टीचा संबंध पण आला ना. हो. प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये लॉस आहे ना. मंगळ राहू युती पण आहे ना. हो. हा, मग काय झालं असेल? चंद्र आता लग्न कुंडलीचं तृतीय बघा, अश्विनी आश्लेषा नक्षत्र पडलंय, चंद्र कुंडलीचं तृतीय पडलंय, तर काय केलं असेल?
भावानी फसवलं नसणार का प्रॉपर्टीमध्ये? हो, प्रॉपर्टीमध्ये. हा, मग सगळी प्रॉपर्टी ह्याची काढून घेतली भावाने. मंगळ राहू युती आहे. मंगळ बलवान आहे, भाऊ बलवान आहे. मंगळ वर्गोत्तम आहे आणि राहू बरोबर आहे. हत्ती आणि माहूत आहे. मग भावाने सगळी प्रॉपर्टी काढून घेतली याच्याकडनं. कारण चतुर्थ खराब आहे याचं, कधीच मिळणार नाही याला प्रॉपर्टी. कोर्ट कचेरी केली तर मला विचारत होती प्रॉपर्टी मिळणार काय, तर त्याने पूर्ण काढून घेतलेली प्रॉपर्टी आहे. जर कोर्ट कचेरी केली तर काहीतरी शनीची दृष्टी आहे पण इथे. मंगळाची दृष्टी आहे ना मॅडम चतुर्थावर. कुठे? चतुर्थावर आहे ती काय? चतुर्थावर. चतुर्थावर आहे, पण चतुर्थेश हो. किती खराब झालाय बघा. मंगळाची दृष्टी असली तर प्रॉपर्टी आहे. हा, त्याचा अर्थ काय होतो? मंगळाची दृष्टी आहे म्हणजे प्रॉपर्टी आहे. मंगळ प्रॉपर्टी आहे. हो, नावावर प्रॉपर्टी आहे. हा. हा, सगळं देतो मंगळ, प्रॉपर्टी देतो. पण तो राहुयुक्त आहे ना, कालांतराने तो घेऊन पण जातो ना प्रॉपर्टी. हो, बरोबर आहे. समजलं काय तुम्हाला? कोर्ट हो कचेरीत यश मॅडम, येईल का? समजलं मॅडम. हा, कोर्ट कचेरीत यश येईल? कोर्ट कचेरी आता शनीची दृष्टी षष्टावर आहे, तर कोर्ट कचेरी करावी लागेल. तरी पण हा भाऊ बलवान आहे, हा ऐकणार नाही. कारण मंगळ वर्गोत्तम झालाय आता. म्हणजे कुंडली किती खराब आहे बघा. खराब आहे की नाही? रवी आपण मेषेचा बोलतो तो नो डाऊट करिअरला चांगला आहे. म्हणजे त्याने कमवलंय भरपूर. आता शुक्र मिळूचा आहे, पैसा आहे भरपूर. तो हे आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, स्वतःचं ऑफिस टाकलंय त्याने. सगळं चांगलं आहे, पैसा पण आहे. पण हे असं त्रास आहे सगळा. मग जेव्हा जेव्हा गोचर ह्याच्यावरनं जाणार या नक्षत्रावरनं, त्या वेळेला प्रॉब्लेम्स येणार त्याला. मग ती दिवस फक्त काढून द्यायची आपल्याला, बस. आणखी काय करायचंय? या नक्षत्रावरनं ग्रह कधी जातात, आता ती कुंडली बघून आपण सरळ सरळ सांगतो ना की ह्या दिवसामध्ये घटना घडणार. मंगळाचं गोचर लावायचं, राहूचं लावायचं. हे चंद्रकुंडली पण बघा. इथे पण मोठा भाऊचं स्थान आहे हे मंगळ राहू बिघडलेलं आहे. आता मोठ्या चंद्रकुंडलीकडनं पण बघा भावासाठी. हा शनी जो आहे तो कृतिका मधला आहे. हा कृतिकातला शनी त्रासदायक आहे. धनस्थान पूर्ण खराब आहे. नंतर राहू युती झालेली आहे. केतू पंचमात आहे, आश्लेषामधला आहे. केतू पंचमात आलाय, तो मुलाच्या बाबतीत पण त्रासच झालाय. इथे मंगळ रवी जो रवी आहे अश्विनी मधला, तो इथे आलाय चतुर्थात. आणि चतुर्थी जो आहे नवमास कुंडलीचा बुध, तो पण अश्विनी मधला आहे, तो पण खराब आहे. मॅडम रेवतीमध्ये असेल तर काय होऊ शकतं? हा, रेवतीमध्ये असेल तर मंगळ आणि राहू दोन्ही पण. राहू रेवती मधला पण त्रासदायक आहे, लॉस आहे. नाही नाही, रेवती नक्षत्रामधला मंगळ आणि राहू असेल तर. रेवती नक्षत्रात ना? हो हो. हा, मग तो त्रासदायक आहे. रेवती नक्षत्र पण लॉस दाखवतं ना मॅडम? रेवती पण लॉस. गुरु नेपच्यूनचं काय होईल? गुरु निश्चन पत्नीच साठी आहे ते, सप्तमात आहे ते. मॅडम तो मला चंद्राच्या चतुर्थात मंगळ होता. मग तो मंगळ चतुर्थात चांगला ना, म्हणजे मिथुन राशीत होता तेव्हा गोचरीचा. कसा काय चांगला? नाही नाही, चांगला नाही का? मिथुन राशी ना. मिथुन रास आहे, शत्रू रास आहे. हो, शत्रू राशीत आहे म्हणून तो चांगला नाही. चांगला नाही. आणि तो बिघडलेला आहे ना चतुर्थेश बुध. ओके. त्यातून जाताना धन गेलं. अच्छा. वक्री मंगळ असताना. 2013 मध्ये का गेलं होतं? 2013 मध्ये पैसे गेले, पैशाचा लॉस झाला भरपूर. ते चंद्राच्या अष्टमात गुरु नेपच्यून युती, तर त्यांना धनलाभ झाला असेल ना? चंद्राच्या अष्टमात कुठे? हा, गुरु नेपच्यून चंद्राच्या अष्टमात येणार ना? चंद्राच्या अष्टमात नाहीये. नवमात आहे. चंद्राचं अष्टम षष्ठ स्थान आहे. इथून बघा, दाखवते. तूळ रास येते अष्टमात. चंद्राच्या भाग्यात आहे.
मॅडम चंद्राच्या द्वितीयामध्ये भाग्य सम आलाय आणि रवी शनीचा नीचभंग योग झालाय. मग हा निव्वळ त्याच्या नक्षत्रामुळे यांना त्रास झाला का? मग सरळ सरळ आहे ना, नक्षत्रामुळेच पैसे गेले ना. हम्म. पण असं वरवर बघता भाग्य सम द्वितीयामध्ये चंद्राच्या आणि शनीचा नीचभंग योग झाला ना. किती काही बघा तुम्ही, ती नक्षत्र तुम्हाला सोडत नाहीत. ग्रह फळ देत नाही, नक्षत्र फळ देतात. तिथे भाग्यसम येऊ दे, तो भाग्यसम भाग्याच्या बाबतीमध्ये मी सांगितलं ना, पैसे कमवले आहेत. असं नाही आहे की रवीने सगळाच लॉस दिलेला आहे, पैसेच गेलेले आहेत. पण त्याने चांगलं पण तर केलंय ना, त्याला वरती एवढ्या उच्च पदाला आणलं कोणी? रवीनेच आणलं ना. म्हणजे एकच ग्रह एकच फळ देतो असं नाही आहे, लॉसच देतो असं थोडी आहे. सगळी फळं देणार तो. वडिलांची स्थिती कशी असेल? चांगली असणार. वडील चांगल्या पोझिशनला असणार, हा पण चांगल्या पोझिशनला आहे. शुक्र चांगला आहे त्याचा, मिनीचा शुक्र आहे. बरं बिघडलाय का तो कुठून? नाही बिघडलाय. चंद्र शुक्र युती आहे, बिघडलेली युती नाही आहे. बिघडलेली बघायची आहे का? बिघडलेली असेल तर बरं. चंद्रगुरु नवपंचम आहे. चंद्रगुरु नवपंचम आहे. चंद्र आणि गुरुचा नवपंचम आहे, चांगला चांगला आहे. गुरुची दृष्टी. मॅडम चंद्र शनीच्या नक्षत्रात आहे ना, उत्तरा भाद्रपदात 2. कोण? व्यक्ती अति कामी असू शकते. शुक्र. चंद्र उत्तरा भाद्रपदात 2. पहिलं चरण आहे. पहिलं चरण थोडा फोबिया देतं, भीती देतं. तर इथे बायकोला सतत भीती असणार. चंद्राच्या याच्यात शुक्र आहे ना, तर बायकोला थोडी आहे भीती तिला. मॅडम गोचरीचा चंद्र मघा नक्षत्रात आहे, तर त्याचं ऍडिशनल काही झालं का? गोचरीचा चंद्र चतुर्थात मघा नक्षत्रात आहे 13 तारखेला. हा, मघा नक्षत्रात आहे, बरोबर. चंद्र आहे. हा, तर मग आणखी काही झालं का चोरीशिवाय? चोरीच झाली ना, चोरी आणि सगळे घरफोडी झाली. घर फोडलं. मथुरादास कोण आहेत? त्यांनी प्लीज थांबा, तुम्ही सगळ्यांना डिस्टर्बिंग होतं ते. हो ना, त्यांचा मगाशी व्हिडिओ पण चालू होता. कृतिका आणि हे करतात ते केंद्र सगळं युगात आलं ना मघा. मॅडम आता मार्च आणि एप्रिल ह्या महिन्यामध्ये पण आता मीनेमध्ये सगळे ग्रह येत आहेत, म्हणजे राहू शुक्र शनी वगैरे सगळे. तर त्यावेळेला पण ह्यांचा लॉस वगैरे होऊ शकेल का? असं काही होणार नाही. मी काय सांगितलं, ज्या वेळेला ह्या नक्षत्रामधनं जेव्हा जाणार शनी मंगळ, त्याच वेळेला लॉस आहे. बाकी नक्षत्र ही चांगली आहेत, चंद्राचं आणि शुक्राचं. इथे लॉस नाही सांगत आहे मी. ही नक्षत्र जी आहेत ती खराब आहे, त्याच्यावरनच जाताना शनी लॉस आहे. एरवी चांगलं आहे सगळं. इथे चंद्रावरून शनी जाताना 7.5 चालू होईल. आता 7.5 आहेच त्यांना. चंद्रावरनं शनी जाताना आणखीन मानसिक त्रास मात्र नक्की होणार शनी जाताना. पण या लग्नाला शनी राजयोगकारक ग्रह पण आहे. पण मेषेचा शनी हा भावंडासाठी त्रासदायक आहे, मेषेचा शनी हा प्रॉपर्टीसाठी त्रासदायक आहे. हे सांगितलोय आपण दरवेळेला. आणि मॅडम आता समजा एखाद्या पत्रिकेमध्ये वधताऱ्यामध्ये कुठचेच म्हणजे ग्रह नसतील किंवा प्रतवार मध्ये नसतील, तर पण गोचरीने जेव्हा तिकडे येतील त्या वधताऱ्यामध्ये वगैरे, तर मग त्रास होऊ शकतो का? हो, ग्रह नसतील आणि वधून ग्रह जात असेल आता तर ओके. मॅडम मुलाचे डिटेल्स द्या ना प्लीज. मॅडम त्यांचा शनी पुष्कर नवंशामध्ये आहे, मग त्याचं काय? म्हणजे त्यांना प्रॉपर्टी दिली का त्यांनी वृषभ लग्न असल्यामुळे? प्रॉपर्टी मिळालेलीच नाहीये. प्रॉपर्टी सगळी हडप केली त्यांनी. हडप करणारच ना, सगळंच खराब आहे तर. मग पैसे वगैरे तसे कमवलेत ना त्यांनी? पैसे भरपूर कमवले. पण शनी थोडे प्रॉपर्टीचा कारक आहे. शनी मेषेचा शनी त्रासदायक आहे प्रॉपर्टीला. प्रॉपर्टीसाठी खूप त्रासदायक आहे मेषेचा शनी भावंडासाठी. मंगळाची रास खराब झाली आणि तो पण कृतिकेतला आहे. मॅडम तुम्ही इकडे वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणताय का?
वडिलोपार्जितच आहे ती. ओके. मॅडम मीनेचा शनी असेल तर हा मीन राशीत शनी असेल तर मीनेचा शनी असेल तर आता ते बघूया ते नंतर. आता इतर गोष्टीचं मी काय सांगितलं तर तुम्हाला ते थोडस मग हे होईल. नक्षत्र त्यासोबतच मंगळ राहू आहे त्यामुळे विचारलं. किती पडलंय त्याच्यावरनं सगळं सांगायचं असं सांग. या कुंडलीतलं विचारा फक्त. इथे बघा रवी कृतिका, चंद्र वर्गोत्तम आहे, चित्रा दुसरं चरण, पुष्य चतुर्थ चरण गुरु आहे, दरिद्रांश, अश्विनीचं पहिलं चरण शुक्र आहे, कृतिका राहू आहे. याची पण कुंडली बघा, याची पण घरफोडी कशी झाली बघा. यांचाच मुलगा म्हणजे त्या सगळ्यांच्या जर एखाद्याचं घर झालंय ना तर सगळ्यांच्या घरातल्यांच्या कुंडल्यामध्ये दिसणार तरच ती घटना मोठी घडते, त्याशिवाय नाही घडत. तर ह्याचं पण नेमकं वृषभ लग्न, ह्याचा पण नेमका शुक्र अश्विनी मधला, रवी कृतिकेतला, राहू कृतिकेतला, हे सगळे व्ययस्थानातच मेषेतच. आणि ह्याचं एकदा काय झालं की यांनी सायकल विकायला काढलेली तर ऑनलाईन स्कॅम झाला ह्याचा पण आत्ताच म्हणजे आता पण ह्याचे ग्रह शनीची दृष्टी आहे ना ह्याच्यावरनं मेषेवर. तर पहिले काहीतरी 400 रुपये टाकायला सांगितले, मग 500, असं करून 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 50,000 त्याचे पटकन त्याचा स्कॅम झाला. 50,000 काढून घेतले ह्याच्या कुंडलीमध्ये. सायकल विकायला ह्याने काढलेली. आता ह्याच्या कुंडलीमध्ये पण जो हा आहे चतुर्थेश आहे रवी, तो कृतिकामध्ये आणि राहूच्या युतीत आहे रवी. चतुर्थेश आहे. धनेश कोण आहे? बुध, अश्विनी. बुध हा हे आहे, बुध भरणी मधला आहे आणि शुक्र जो आहे तो अश्विनी मधला आहे. आणि धनात शनी आहे. धनात शनी हा मृगाचं चतुर्थ चरण वृश्चिक नवमोश आहे. इथे पण बघा सगळं लॉसच आहे ना, हे पण हे लॉसचे आहेत ना. तसंच मंगळ, मकरेचाच मंगळ आलाय परत, मग रवी मंगळावर तिथे दृष्टी आली ह्याच्या पण मुलाच्या पण कुंडलीमध्ये. तर ह्याची कुंडली आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं गुरुमंगळ प्रतियोग. हा गुरुमंगळ प्रतियोग आपण किती कुंडल्यांमध्ये बघितलाय की सोनं जाईल म्हणून. तर ह्याच्या कुंडलीमध्ये असं हे सगळं नक्षत्र, आणि मी सांगितलं होतं की सगळं बँकेमध्ये सोनं ठेवू नका असं बाहेर काही. आणि तुमचा लॉस आहे सगळा. तर ह्याचा पण लॉस आता परत त्याच घटनेला जर ह्याच्या कुंडलीत असं दिसतंय, वडिलांच्या दिसतंय, तर 2028ला 100% लॉस आहे परत. आता ही चंद्रकुंडलीच्या अष्टमात आलेली युती आहे. बरं, नवमोश कुंडलीमध्ये बघितलं तर शनी युती आहे. हे पण काकाचं स्थान आहे ना. तर काकाच्या स्थानामध्ये अश्विनी नक्षत्र आहे तिथे. तर मेषेचा शुक्र आहे, अश्विनी नक्षत्र आहे. हे पण संपूर्ण लॉस आहे तिचं. समजलं काय? हो मॅम. प्लेस काय आहे मुलाची? बर्थ प्लेस काय आहे? प्लेस औरंगाबाद आहे. 14/5/2003, 6:51 सकाळी औरंगाबाद. पण मग 2028 मध्ये काहीही केलं, काळजी घेतली तरी सुद्धा होणारच का लॉस? लॉस होणार, नक्की होणार. होणार. त्यासाठी जप करायला लागतील भरपूर. जप कुठले द्यायचे? हे नक्षत्रांचे. कृतिकाचा ओम अग्नी नमा, ओम अश्विनीभ्यो नमा, कृतिकाचा पण ओम अग्नी नमा, राहूचा जप, नक्षत्रांचे जप, आणि ह्याचे तुम्ही हे शिवाची आराधना करायची, शिवाची.
प्रदोष सगळ्यात चांगला आहे, प्रदोष पण करायचा. त्यांना त्रास असेल चंद्राचा वगैरे त्यांनी प्रदोष करायचा. आणि एक रुद्री आहे ना, रुद्री ती म्हणायची. रुद्राभिषेक करायचा आणि रुद्र म्हणायचं. ते खूप चांगलं आहे. पण ते कन्सिस्टन्सी पाहिजे चांगली एकदम. हा करेल मुलगा, आता हा करेल की नाही हे कसं ओळखणार? तर आता हा कर्केचा गुरु आहे, करेल, पण हा मंगळ त्याला परत डिस्टर्ब करणार. करायला जाईल तो, पण हा मंगळ डिस्टर्ब करणार. हा गुरु मंगळ युती हा पैशासाठी पण चांगला आहे. हा गुरु हा मंगळाच्या याच्यात आहे, प्रतियोगात आहे. तर लॉस करेल पण पैसे पण कमवेल. हा मंगळ बलवान आहे, गुरु बलवान आहे, दोन्ही बलवान आहेत. रवी मेशीचा आहे म्हणून वडिलांची स्थिती चांगली आहे. पण इथे हार्ट अटॅक येऊ शकतो यांना पुढे जाऊन. आता नाही, एवढ्यात नाही, कारण मेशीचा रवी आहे, धनु नवमाशातला आहे. पण येणार तो डेट कसा येणार की मंगळाच्या दृष्टीत आहे ना. तर मायग्रेन आहे का विचारायचं. मेशीत आहे ना अश्विनी नक्षत्र, तर मायग्रेन आहे का विचारायचं. कोणाचं डोकं दुखतं का, फिट्स येतात का, घरामध्ये काकांना वगैरे असं झालं होतं का. तर हे सगळं काकाच्या स्थानात पडलंय, तर काकांना आहे का, काकांची स्थिती थोडीशी दिसते इथे. हे सगळं बघून सांगायचं. राहू कृतिक येत आहे, आजोबांचा विचार सांगायचं, विचारायचं. ठीक आहे. दुसरी मॅडम सगळी कुंडली लिहिली होती, हा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर होत्या. हा लॉस आहे हे पण कळत होतं, हा चंद्र मघामध्ये आहे चतुर्थात ते पण कळत होतं. हा पण कितीही प्रयत्न केला तरी घरफोडी हा शब्द काही डोळ्यासमोर येत नव्हता. लॉस हा शब्द म्हणजे अजून किती तयारी व्हायला पाहिजे आमची. घरफोडी नको येऊ दे. समजा नाही आलं डोक्यात तुमच्या, नाही येणार डोक्यात एवढं, पण ते निदान ऍटलिस्ट लॉस आहे धनाचं हे तरी कळतं की नाही. हो ते तर दिसतच होतं ना, पण ना ते का झालंय हे पण कळायला. हा धनाचा लॉस आहे, घरासंदर्भामध्ये तुमचे प्रश्न आहेत, घरासंदर्भामधला लॉस आहे. घर सोडून जायचं नाही, कारण चतुर्थेश व्ययस्थानात गेलेला आहे. तर एवढं तरी कळलं पाहिजे की घरासंदर्भामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स आहेत. सगळीकडून दिसतंय, चंद्र कुंडली, लग्न कुंडली, नवमोच कुंडलीचा चतुर्थे सगळं दिसतंय. मग सांगायचं घरासंदर्भामध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर सांभाळून राहा. आता मी कसं सांगितलं, ते दागिने ठेवायचे नाही, तरी पण ज्या घटना होतील ती बुद्धी नाहीच होणार ठेवायची. आता नवरा हिला बडबडतोय की बायकोला की तुझ्यामुळे हे सगळं झालं, व्यवस्थित ठेवणं नाही तुझं. मॅडम मेष रास एवढी बिघडली तर डोक्या संबंधित काही प्रॉब्लेम त्यांना झाले असतील का? स्मृती नाही होणार नाही एवढ्यात, कारण कधी होणार ते पण कळलं पाहिजे ना. नाही ह्याला नाही, वडिलांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये ना. हा एवढे सगळे 4-4 ग्रह तिथे होते, खराब झाले होते. आणि शनीची आता दृष्टी पण होती कुंभेतून, तेव्हा त्यांना मायग्रेन किंवा डोक्यासंबंधी काही ब्रेन संदर्भामध्ये काही झालं होतं. आजोबांना झाला वाटतं काहीतरी ब्रेनचा प्रॉब्लेम. मॅडम अश्विनीची 4ही नक्षत्र पाहिजे का लॉस साठी की चारी जी कुठे पडतायत त्याच्यावरती त्या पद्धतीने भविष्यात त्या पद्धतीने सांगायचं. हे बघा नक्षत्र काम करतं, तुम्ही किती ग्रहांवरती साधं साधं बघू नका, नक्षत्रांवरतीच फोकस करा. त्यांचे केंद्रयोग, त्यांचा केंद्रयोग झाला आश्लेषाशी. आश्लेषाशी केंद्रयोग, आश्लेषा नक्षत्र हे सर्वतोभद्र कुंडलीमध्ये अग्नेयला येतं. अग्नेय दिशा ही लॉसची दिशा आहे. चंद्राचा त्रास होत असेल तर मगाशी काय सांगितलं? हे प्रदोष करायचा, शिवाची आराधना, रुद्री करायची. ओके. पूर्णपणे चंद्राचं ईशान्य दिशेला पाणी ठेवायचं. ईशान्य दिशेला जांभळाच्या बिया ठेवा तर पैसे भरपूर येतात. पैसे भरपूर असेल कुंडलीत तर ते पण प्रॅक्टिकल आहे, पण पैसे ठेवा म्हणजे चांगलं आहे. धनस्थान चांगलं होतं तुमचं जांभळाच्या बिया ठेवल्या तर. परत ईशान्य दिशेला ज्यांचे चंद्र खराब असतो
त्यांनी ईशान्य दिशेला पाणी ठेवून रोज पाण्यामध्ये चेहरा बघायचा आपला. मॅडम जांभळ्याच्या बिया कालांतराने खराब नाही होणार का? त्या नाही होत खराब. खराब बद- दरवर्षी नाही हो, कारण मॅडम मी स्वतः ठेवल्या होत्या आणि म्हणजे पैसेचं असं लॉस नाही झाला, म्हणजे पैसे येत राहिले. ते ईशान्य भागात ठेवलेले देवाऱ्यात आम्ही किती जांभळाच्या प्रमाणात बिया. ठेवायच्या? नाही ते उन्हात ठेवायचे, त्याला बुरशी लागते. मी ठेवल्या होत्या, पण माझं घर झालं अजून एक त्यांनी ठेवल्यापासून. काय झालं किती घर झालं किती अजून एक. प्रमाणात किती प्रमाणात ठेवायच्या? ठेवतील. घराच्या प्रमाणात. आता मी 11. अच्छा. वाटी भरून ठेवायच्या. आता मे महिन्यामध्ये जांभळं आली का ठेवूया आता. आपण देवाची पूजा करतो ना, तेव्हा थोड्या उन्हात ठेवायच्या. पूजा झाली की परत देवात ठेवायच्या. मॅडम खाली करा हे पत्रिका. 27/4/91 6:45 सकाळी नाशिक. तारीख बघितली. आता रवी अश्विनी चतुर्थ चरण, मंगळ आग्रा चतुर्थ चरण आणि उत्तराषाढा पूर्वाषाढा. मेष लग्न आहे, रवी लग्नी आहे, शुक्र धनात, मंगळ केतू तृतीय स्थानात, गुरु चतुर्थात, षष्ठात चंद्र, भाग्यामध्ये राहू नेपच्यून हर्षल, शनी दशमात, बुध व्ययस्थानात. आता याची गती पण बघा. गती मंगळाची ठीक आहे, बुधाची एकदमच 4 आहे. म्हणजे बुधाची आणि शनीची. हा, शनीची एकच कला आहे, गुरुचं 4 कला आहे. बुध जो आहे बुध, आता बुधाची गती एकदा बघितल्यावर बघायचं रवीच्या पाठी आहे का पुढे आहे. रवीच्या पाठी असेल तर काय करायचं, काय झालाय तो मार्गी. मार्गी. आता रवीच्या पाठी झालाय म्हणून मार्गी आहे. तर 29 तारखेला ह्याचा जन्म आहे, हिचा जन्म आहे 27चा, तर 29 तारखेला मार्गी झालेला आहे. म्हणजे नुकताच मार्गी झालाय, तर स्तंभी आहे तो. गुरु जो आहे तो 31 मार्चला मार्गी झालेला आहे. हा रवीच्या पुढे आहे, मार्गी झालाय, तर 31 मार्चला मार्गी झालाय. मार्च का, गुरुच्या जेव्हा 10-15 अंशाच्या खाली जेव्हा गुरु असतो त्यावेळेला, जेव्हा मागच्या राशीमध्ये जेव्हा गुरु येईल त्यावेळेला तो मार्गी होतो त्या महिन्यात. म्हणजे ज्या राशीमध्ये बसलाय त्याच्या मागच्या राशीमध्ये तो त्या महिन्यामध्ये मार्गी होतो. म्हणजे मार्चला मार्गी झालाय. मार्गी वक्री ओळखताना असं ओळखायचं, गुरुच्या मागे आहे म्हणून तो मार्चला झालेला. आणि शनी जो आहे तो 18 मेला वक्री झालेला आहे. म्हणजे वक्री होणार आहे. 10 आणि 7 कॅल्क्युलेशन करायचं आणि 12 मधनं मायनस करायचे, तेव्हा तो वक्री होतो. तर 18 मेला वक्री झालाय. मेष लग्नाला पहिलं बघायचं, बुध चांगला नाहीये. बुध हा मेष लग्नाला चांगला नाहीये आणि तो नीचेचा आहे, शिवाय तो स्तंभी आहे. मेष लग्नाला रवी हा अश्विनी चतुर्थ चरणात आहे आणि तिथे मांदी पण आहे. अश्विनी चतुर्थ चरणात रवी आहे आणि कृतिकामध्ये मांदी आहे. लग्नेश पहिला बघायचा. लग्नेश मंगळ केतुयुक्त, मंगळ हा आद्रामधला आहे. लग्नेश दूषित झाला, पहिला लग्नेश बघायचा. लग्नेश दूषित आहे. राशाधिपती कोण झाला, नेहमी राशाधिपतीला महत्व खूप द्यायचं. राशाधिपती बुध आहे, बुध आहे, तो नीचेचा आहे, व्ययस्थान त्याला चांगलं नाही आहे आणि शिवाय तो स्तंभी आहे आणि राहू केतूच्या केंद्रात आहे. तर राष्ट्राधिपती बुध खराब आहे. आता सांगा हिला काय आजार झाला असेल.
सरळ सरळ सोपं आहे बघा. पोटा संबंधी आजार झाला सर. पोटा संदर्भात त्वचेचे विकार पण असतील मॅडम. त्वचेचे विकार. हा, कफाचाही प्रॉब्लेम असेल, पुरुष योग आहे. डोक्याचा त्रास नाही, होत असेल ना. कानात कन्यारास आहे ना, मग कन्यारास म्हणजे पोटासंबंधित त्रास आहे आणि कन्येचा स्वामी बुध हा नीच राशीत गेलेला आहे, नीचेचा झालेला आहे मिनेत. शनीची त्यामुळे दृष्टी पण पोटाचे आहे. त्रास निश्चित राहतील सर मॅडम. शनीची पण दृष्टी आहे त्याच्यावर. मॅडम आणि इथल्या ब्रेनचा पण त्रास होऊ शकतो मॅडम. चलित कुंडलीमध्ये केतू पुढे आलाय हा इथे, आणि राहू इथे. केतू पुढे आलाय. यांना छातीचा पण प्रॉब्लेम असेल. लंग्सचा प्रॉब्लेम असेल. लंग्स मध्ये मॅडम पाणी इथल्या जर डायबिटीस झाला असेल मॅडम. सगळे झाले आजार. आता लंग्सचा आजार आहे. हा, लंग्सचा प्रॉब्लेम आहे आणि थर्ड स्टेजला आहे. थर्ड स्टेजचा कॅन्सर आहे हिला. थर्ड स्टेजला गेलेली आहे, तर ही वाचेल का? पुढे काय होईल असा प्रश्न आहे. तर बघा, सांगा. मेष लग्न. आता लग्नावर शनीची दृष्टी आली आहे, रवीवर शनीची दृष्टी आहे आणि मंगळ आता इथून चाललाय. मुळात लग्नेश मंगळ वक्री हे आहे, आद्रामधला आहे, राहूच्या नक्षत्रातला आहे आणि मंगळ केतुयुक्त आहे आणि तो जो तृतीयेश आहे बुध, तो स्तंभी आहे आणि त्याने चंद्र हा जो चतुर्थेश आहे, कर्करास पण केतू पुढे आलेला आहे आणि गुरु केतू युती आहे. गुरु केतू युती कॅन्सरला पूरक आहे. गुरु केतू युती आहे. ही युती बघितली नाही तुम्ही, ती युती आहे आणि गुरु केतू पुढे आलेला आहे आणि कर्करास पण त्याने खराब केली आहे. शनीच्या दृष्टीत येतो आणि त्याच्याबरोबर चंद्र बघायचा, चंद्र पण खराब आहे. आता केतूची नक्षत्र जी आहेत ती अश्विनी, मघा, मूळ आणि ही केतूची नक्षत्र कॅन्सरसाठी पूरक आहे आणि केतू हा कुजवतो आणि गुरु हा वृद्धी करतो. गुरु तर कर्करास लंग्सची, मिथुन रास अप्पर पार्ट आहे त्याचा, अप्पर पार्ट ऑफ ब्रेस्ट आणि तिथे मंगळ केतूची युती आहे. तर केतू पण इथे प्रॉब्लेम देईल. लग्नेश मंगळ शत्रू राशीत आहे. मंगळ हा राहूच्या नक्षत्रामध्ये 9 अंशाची युती येईल, 9 अंशाची. तर राहू चलित कुंडलीमध्ये पुढे गेलेले आहेत हे ग्रह. गुरु बरोबर योग करतोय आणि गुरु आणि केतूची 11 अंशाची युती येईल आणि गुरु हा शनीच्या दृष्टीत आहे. शनीच्या दृष्टीत पण कॅन्सर उत्पन्न करतो हा. लग्नस्थानामध्ये मांदी, कृतिका आणि अश्विनी हे दोन्ही आहे. तर तिथे पहिलं त्याने काय केलं? शरीर दूषित केलं. त्याचा पुष्यशी पण केंद्रयोग झालेला आहे. गुरु पुष्य नक्षत्रात आहे. तर पहिलं त्याने शरीर दूषित केलं. त्याचा आद्राशी कोणाशी केंद्रयोग झालाय? आद्राचा केंद्रयोग रेवतीशी हा खराब आहे, एकदम वाईट आहे. आद्रा आणि रेवतीचं तिसरं चरण वाईट आहे हा. आद्राशी केंद्रयोग करताना, आद्राशी केंद्रयोग करताना रेवतीशी केंद्रयोग हा वाईट आहे. मंगळाची दृष्टी षष्ठावर आहे, चंद्रावर आहे, जो चतुर्थेश आहे. मंगळ हा शत्रू राशीचा आहे आणि मीन नवमोशात गेलाय. हाच मंगळ नवमोश कुंडलीमध्ये कुठे गेला बघायचं. हा षष्ठात गेलेला आहे मंगळ, तर इथे बिघडलाय लग्नेश मंगळ म्हणून. राहू केतूच्या केंद्रात आहे इथे. मंगळ बुध केंद्रयोग पण वाईट आहे. हा जो मंगळ आणि बुधाचा केंद्रयोग झालेला आहे लग्न कुंडली, तो वाईट आहे. षष्ठेश जो बुध आहे, आता षष्ठ स्थान रोगस्थान आहे, त्याचा अधिपती बुध हा स्तंभी आहे, नीच राशीत आहे आणि बुध जास्त बिघडलाय. आता तृतीय स्थानाचा अधिपती जो लंग्सचा आहे अप्पर, तोच बुध स्तंभी आहे. बुध फार कमी स्तंभी आढळतो कुंडलीमध्ये, कारण तो एकच दिवस स्तंभी असतो, 1-2 दिवस. तर जास्तीत जास्त असा स्तंभी मिळाला तर तो खूप वाईट आहे. म्हणजे तो म्हणजे खूपच वाईट घटना घडेल जर बुध स्तंभी असेल तर. नीच राशीमध्ये तो बुध जास्त बिघडला. मग इथे तृतीय स्थानाचा अधिपती म्हणून तृतीय स्थान त्याने खराब केलं म्हणून लंग्सला परिणाम केला.
आता आयुर्दाय बघायसाठी लग्न खराब, लग्न पूर्ण खराब, लग्नेश खराब, चंद्र खराब, चंद्र षष्टात, चंद्राच्या पाठीपुढे ग्रह नाही आहेत कुठलेच, त्याच्यामुळे चंद्र खराब, रवी खराब, रवी अश्विनी नक्षत्रात, राशी स्वामी बघायचा, राशी स्वामी दूषित आहे, तो पण खराब आहे, आणि चंद्राच्या अष्टमात अश्विनी नक्षत्र पडलंय. आणि आता त्याच्यावर चंद्राच्या अष्टमात जो रवी अश्विनी मध्ये आहे त्याच्यावर रवीवर शनीची दृष्टी आहे. आता चंद्र जो आहे तो राहू केतूच्या पूर्ण केंद्र योगात आहे. फक्त इथे सप्तमेश जो शुक्र आहे तो चांगला आहे, पण चंद्राच्या सप्तमात बघा, सप्तमेश चांगला आहे, विवाह चांगला आहे, पण चंद्राच्या सप्तमात बुध स्तंभी आहे, त्याच्यामुळे नवरा हिचा काहीच करत नाही, म्हणजे जॉबच नाहीये. जॉब स्तंभी ग्रह असेल सप्तमेश वगैरे किंवा सप्तमात स्तंभी ग्रह असतील तर नवरा काही न करणारा मिळतो, जॉबलेस असतो. मग दशेकडे जायचं आपण. गुरुची महादशाच आहे. गुरु महादशेमध्ये केतू अंतर्दशा, केतूमध्ये हिच्या केतूमध्येच वाढ झाली, बुधापासून सुरुवात झाली, बुध आहे ना त्याच्यापासून सुरुवात झाली आणि दशा पण तशाच लागल्या. गुरुमध्ये बुधामध्ये वाढ झाली आणि केतूमध्ये तर जास्तीच वाढ झाली. मग ऑक्टोबर 25 पर्यंत केतू आहे, तर इथपर्यंत डेंजर आहे. जर इथपर्यंत जगली तर मग पुढे जगेल, नाहीतर मग काय खरं नाही. मग ऑक्टोबर पर्यंत इथे डेंजर झोन आहे, ती तिसऱ्या स्टेजला गेलेली आहे. आणि मग नंतर गोचर बघायचा. आता मंगळ हर्षल पण केंद्र योग आहे या कुंडलीमध्ये. मंगळ हर्षल केंद्र योग वाईट आहे. मंगळाचा हर्षलाचं ऑपोजिशन आहे, हे पण वाईट आहे. आणि केतूच्या अंतर्दशेमध्ये सगळे केमो रेडिएशन्स वगैरे केतूच्या दशेमध्ये होतात. आता पुढचं गोचर लावलं, मिनेत शनी गेला की बुधावरून जाईल. हा बुधावरून शनी जाताना त्रासदायक आहे. हा महिना जो आहे तो मंगळ मिथुनेत जाणार आहे. नंतर जून पर्यंत 6 जून पर्यंत कर्केत आहे मंगळ. ऐकताय? हो मॅडम. हो हो मॅडम. तर आता कर्केमध्ये मंगळ जाणार आहे, तर इथे पण जून पर्यंत एकदम डेंजर आहे. आणि केतूचीच दशा लागावी तिला, म्हणजे केतूचीच अंतर्दशा. बुधाच्या अंतर्दशेमध्ये वाढ झाली, केतूमध्ये रेडिएशन वगैरे सगळे झाले. हा महिना जास्त मंगळ मिथुनेत होता तेव्हा डेंजर होतं. कॅन्सर हा जेनेटिक असतो, शनी त्याचा कारक आहे जेनेटिकचा, आणि अनुवंशिकाचं स्थान आहे ते षष्टाचं षष्ट आहे, तो शनी आहे अनुवंशिक. शनीची दृष्टी कोणावर आहे? तो बुधावर आहे, गुरुवर आहे. शनीने काय केलं? बुधावर दृष्टी टाकली, गुरुवर दृष्टी टाकली. मंगळाची दृष्टी शनीवर आहे, शनी पण बिघडलेला आहे तसा मंगळ शनीने. आणि ज्या राशीमध्ये मंगळ केतू आहे त्या राशीचा अधिपती बुध हा नीचेचा स्तंभी. नवमोशात मध्ये बघितलं तर मिथुन रास तपासायची नवमोशामध्ये जाऊन. जर इथे वाटते मिथुन रास खराब आहे तर इथे मिथुन राशीमध्ये केतू आहे, तर इथे केतूने ही रास खराब केली मिथुन रास. आणि त्याच्यावर परत शनी आणि मंगळाची पण दृष्टी आहे बघा. शनीची दृष्टी आहे केतूवर, इथे मंगळाची दृष्टी आहे. तर शनी आणि मंगळाने ही मिथुन रास इथे खराब केली नवमोश कुंडलीमध्ये, आहे ना? बरोबर आहे मॅडम. तर मग इथून दोन्हीकडे म्हणजे तुम्हाला अगदी डोळे फाडून सगळं तपासायचं आहे. म्हणजे उगाच सगळे आजार नाही सांगायचे. एक ही खराब झाली वाटते आपल्याला, मंगळ केतू इथे आहे, बुध स्तंभी झालेला आहे, तर ही रास खराब झाली. नवमोशात जाऊन चेक करा, चंद्रकुंडलीकडून चेक करा, सगळीकडनं नक्षत्र. मॅडम त्रिशांश बघा त्याच्यामध्ये मिथुन खराब झाले. कालभैरव गणपतीचं स्तोत्र हे म्हणायला लागेल, कारण मंगळ इथे जास्त बिघडलेलं आहे. तर अष्टमाच्या अष्टमात
अष्टमेश जो आहे मंगळ तो अष्टमेशाच्या अष्टमात गेलाय. अष्टमाच्या अष्टम मंगळ गेलेला आहे. कन्येतला गोचर मंगळ पण त्रासदायक होणार आहे. जर जून जुलैला इथे मंगळ जाईल तो त्रासदायक बुधावरती दृष्टी राहील. तसाच कन्येतला मंगळ पण त्रासदायक. आणि चंद्रकुंडलीकडून तृतीय स्थान बघा कोण आहे. चंद्रकुंडलीच्या चतुर्थ बघा, तृतीय बघा. जर इथे बिघडलंय तृतीय चतुर्थ तर चंद्रकुंडलीकडून पण बघा. चंद्रकुंडलीचा तृतीयेश कोण आहे मंगळ. तो केतुयुक्त आद्रामधला येतो आणि चतुर्थात राहू आहे चंद्रकुंडलीच्या. दोन्हीकडून बघा. या बुध जर स्तंभी झाला नसताना घडलं नसतं. बुध स्तंभी आहे आणि केतू नेमका गुरुकेतूची युती आहे. शनीच्या दृष्टीत आहे. गुरु खराब आहे. हा कर्केचा गुरु आहे पण खराब आहे हा. म्हणजे वय किती आहे तिचं. वय पण लहान आहे ना. 33 वय आहे फक्त. 30 वर्षामध्ये लंग्सचा कॅन्सर. दशा पण तीच लागावी गुरुची. मॅडम पण ही वाचेल कारण तिचं आयुर्दाय मध्य आयु दाखवत आहे. 33 वर्ष आहे ना. गोचर संपलं केतूची दशा संपली तर जगेल कारण ती ला गेलेली आहे. कुठे गेली. थर्ड स्टेज मध्ये आहे. थर्ड स्टेज मध्ये. आता ही त्रिशांश कुंडलीमध्ये मिथुन रास पूर्ण खराब आहे. मिथुनेमध्ये मंगळ हर्षल नेपच्यून आहे. मॅडम त्रिशांश कुंडलीमध्ये एकाच राशीमध्ये राहू केतू येतात म्हणजे ती राशी बिघडली ना. मांदी पण तिकडे आहे. तूळ राशी पण हिची बिघडलेली आहे. युट्रस. युट्रस. इथे बुध अष्टमात आलाय. चंद्र बुध अष्टमात आहे. इथे पण त्रासदायक आहे. रेशकान कुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये केतू आलाय आणि शनीची दृष्टी आहे इथे तृतीय स्थानावर. इथे कळलं का तुम्हाला. हो हो. मॅडम मॅडम गुरु हा उच्चीचा असूनही उच्च राशीत असूनही गुरु काहीच करू शकणार नाही ना. नाही. मॅडम पण तो केतूच्या आणि शनीच्या आजार वाढू शकतो ना मॅडम इथं अजून वाढेल. हा कारण गुरु मिथुनीमध्ये जाणार ना आता परत. मिथुनेत जाणार आहे. वाढू शकतं कारण गुरु बिघडलेला आहे. हा दिसतोय कर्केचा पण केतूच्या युतीत आहे. शनीच्या दृष्टीत आहे आणि त्याने पुष्यशी केंद्रयोग केलेला आहे. अश्विनी आणि पुष्य केंद्रयोग आहे. पुष्य नक्षत्र आहे चांगलं पण त्याने अश्विनीचा पुष्यशी केंद्रयोग केला. इथे रेवतीचा आद्राशी केंद्रयोग वाईट आहे आणि हा तृतीय बुध स्तंभी नीचेचा बुधामुळे प्रॉब्लेम झाला जास्त. आणि इथे चतुर्थेश चंद्र कर्करास जसं खराब झाली तसं चंद्रही खराब आहे. आता ही मध्यायु सांगते पण लग्नेशच बिघडलाय. लग्नेश अष्टमेश अष्टमाच्या अष्टमात केतुयुक्त. लग्नेश बिघडला. रवी बिघडला. मॅडम नक्षत्र बघितलं तर मंगळाचं आर्द्र आहे आणि केतूचं नक्षत्र पण पुनर्वसू आहे. म्हणजे नक्षत्र बघितलं तर बुधाचं त्यातल्या त्यात खराब आहे. रेवती खराब आहे. खराब आहे. खराब आहे ना. हा पण नक्षत्र बघितलं तर तसं म्हटलं तर बुध जास्त खराब वाटतो ना. आद्राशी केंद्रयोग झालाय त्याचा. हा वाईट आहे आणि तृतीयेश बुध स्तंभी आहे. 2 राशी खराब केल्या त्याने. रास कुठली खराब केली ती बघायची. मग चंद्रकुंडलीकडून नक्षत्रला कुठे आहे. कृतिका आहे ना. लग्नबिंदू खराब केलाय त्याने. कृतिका मांदी रवी अश्विनी
चंद्राच्या अष्टमात अश्विनी नक्षत्र. आता शनीची दृष्टी आली इथे लग्नावर म्हणून त्रास जास्त आला. जास्त त्रास इथेच आहे. आणि गोचर जो मंगळाचं गोचर लागलंय ते जास्त वाईट आहे. तर आता ह्या मंगळाच्या गोचरमध्ये इथे जरी समजा इथे जरी झालं तरी पुढे गेला तरी प्रॉब्लेमच येणार आहे तिला. पुढचं गोचर पण त्रासदायक आहे. इथे पण वाढू शकतो. आणि आता 3 स्टेज झाले आहेत तर त्रासदायकच आहे थोडं. बरं, या मंगळाने चंद्राच्या चतुर्थावर पण बघितलंय ना. हा जो मंगळ आहे मिथुनेतला तो गोचरेने चंद्राच्या चतुर्थात पण बघतोय. म्हणजे इथून पण त्रासदायकच झालाय गोचर. मंगळ हॅलो मॅडम. पण 22 अंशावर आहे. हॅलो हॅलो. एक मिनिट हा. शनीचं गोचर बघितलं तर चंद्राच्या तृतीयाला शनीचं गोचर लागलंय. म्हणजे चंद्राकडून पण बघितलं गोचर तर तृतीय स्थानामध्ये लागलं. चतुर्थात मंगळाचं लागलंय. बोला आता. आम्ही बोलू मॅम. बोला. आता मंगळावरनं चाललंय हा. आणि मंगळ पण 22 अंशाचं आहे, लग्न पण 22 अंशाचं आहे. हो. राहू केतू वर्गोत्तम आहे. राहू केतू 4 अंशावरती येत आता. हॅलो मॅडम. पण हॅलो. स्तंभी आहेत ऍक्च्युली. हॅलो मॅडम. हा. आता 25 आपला 29 मार्चला सगळे मीन राशी येतील ना 6 ग्रह. हो तेव्हा ते सगळे त्रास देतील ना. हो. इथे मीन राशीत आले तरी त्रास आहे ना बुधावर. हो सारं येणार ते. हा, ते आपण बघितलं ना. शनीची दृष्टी शनी जाणार आहे ना मीन राशीतनं. पण येस येस. कसं आहे तिला, मंगळवर दृष्टी असेल ना 6व्या दृष्टी. कारण दोन्हीकडनं गोचर लागलेला आहे. चंद्रकडनं पण बरोबर आहे. तर टाइम काढून द्यायचा. केतूची अंतर्दशा संपेपर्यंत त्रासदायक आहे. त्याच्या पुढे झालं की मग राहील ती, नाहीतर मग प्रॉब्लेम आहे. पण आता त्रास जास्त आहे का? कारण अगदी लग्नाच्या अंशावरूनच चाललाय मंगळ. हो मंगळ बरोबर आहे. आय डोंट नो नेपच्यून हर्षलचा काय रोल आहे ते स्तंभी आहे तिथे ऍक्च्युली. हा, नेपच्यून हर्षल कुठल्या महिन्यातला जन्म आहे? एप्रिल. बकरी पण आहे, स्तंभी पण आहे. ऑलमोस्ट युतीमध्ये आहेत. हा, नेपच्यून हर्षल स्तंभी आहेत. म्हणजे ते आता 9 मध्ये 7 प्लस करायचे तर 4 राहिले. तर ह्या महिन्यामध्ये ते वक्री होणार. याच महिन्यामध्ये वक्री झाल्यात नेपच्यून हर्षल. बुध पण 24 अंशाचा आहे. लग्न भावारंभीच आहे ऑलमोस्ट. शनी आता किती शनीच्याच डिग्रीला आलेला आहे. केतू जेव्हा 29 अंश, शनी 29 अंशाचा येईल. मंगळ 29 अंशावरती केतूवरून जाईल. लग्नेश ज्या वेळेला मंगळ 29 अंशावरनं मिथुन राशीतनं जाईल ना त्यावेळेला तिला त्रास जास्त होणार. त्यावेळेला लंग्सचा का त्रास व्हावा ऍक्च्युली? कारण म्हणजे तिसरं स्थान आपण खराब म्हणतोय. मग लंग्सचा प्रॉब्लेम कशामुळे झाला असावा? अप्पर आलं ना. असं कसं? कर्करस ब्रेस्ट आहे ना आणि अप्पर आहे ना. हा, 3 आणि 4 खराब आहे ना. बुध जलतत्वाच्या नक्षत्रात जलतत्वाचे आजार देतो. इथूनच बघतो. पण डिफरन्स केतू गुरुचा 11 अंश असला तरी एवढा फरक पडू शकतो? केतूची युती आहे ही. केतू पुढे आलेल्या चलितात ना, युतीत आले गुरु. हे सगळं बघायचं पुढे आलंय का चलित. गुरुकेतू मॅडम आध्यात्मिकसाठी चांगला आहे, पण इथे हा इथे चतुर्थ स्थानातही चांगला आहे ना, पण तसं म्हटलं तर चांगलाच आहे. शनीच्या दृष्टीत आहे. अध्यात्मासाठी मोक्ष त्रिकोणाच्या राशीत आहे तो. गुरु चतुर्थात चांगला. पण आता तो बिघडलाय ना, कॅन्सर देणारा केतूमुळे. गुरुकेतू युती कॅन्सरला पूरक आहे. ही नक्षत्र कॅन्सरला पूरक आहे केतूची. ट्रीटमेंट व्यवस्थित असेल तर होऊ शकेल ना मॅम?
तुम्ही चंद्रकुंडलीच्या षष्टातनं पोटाचं स्थान, पोटाचं आजार सांगितला. तर तुम्ही हे नाही पाहिलं, चंद्रकुंडलीच्या षष्टामध्ये दिसतंय का त्रास, कुठे कुठे ग्रह आहे का? तुम्ही नक्षत्र का नाही बघत? रवी पण अग्नी तत्वात आहे ना, त्यामुळे हा चान्सेस आहेत बरे व्हायचे. हा, मेषेचा रवी हा, अग्नी तत्वात येते ना. तो शनीच्या दृष्टीत आहे आता सध्या. कर्क नवमांशात गेलाय तो. नक्षत्र काय म्हणाल मॅडम तुम्ही? रवी शनीचा केंद्र योग आहे ना. तुम्ही सांगितलं पोटाचे त्रास आहे ना. हो. तुम्ही नक्षत्र, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं नक्षत्र बघा. हा, नक्षत्रावरून मॅडम बुध नक्षत्र खराब आहे आणि तो षष्ठेश आहे ना. पण चंद्रकुंडलीकडून षष्ठेश कुठे झालाय खराब? नाही, चंद्रकुंडलीकडनं नाही झालंय. मेन कुंडलीमध्ये षष्ठेश खराब झाला ना. षष्ठेश चंद्र खराब आहे. शनी कोणाच्या दृष्टीत आहे का चंद्र? चंद्र नाही, षष्ठेश बुध खराब झाला. षष्ठेश बुध खराब आहे. हा, म्हणून पोटाचं म्हटलं. आणि शनीची दृष्टी पण आहे, मंगळाच्या केंद्रात आहे. मग चंद्रकुंडलीकडून दिसत नाहीये. पण इथे जास्त लग्नेशच खराब आहे ना, मंगळ केतू योग. आणि चंद्राच्या अष्टमेश मंगळ आहे चंद्राच्या कुंडली. रवी, चंद्र आणि मंगळ हे सगळे आणि कर्क नवमांश मध्ये आहेत सगळे ऍक्च्युली. तर लंग्स साठी ते पण होऊ शकतं का प्रॉब्लेम? राहू आहे इकडे नवमांशात, तृतीय स्थानात. मिथुन रास खराब केलेली आहे शनी मंगळ. मग मिथुन रास इथे नवमांशात खराब झालेली आहे. कर्करास रवी शुक्र चंद्र आहे. रवी एक अश्विनी मधला आहे. बाकी ठीक आहे. गुरु नेपच्यून हर्षल आहे, शनीच्या दृष्टीत आहे. मंगळाच्या दृष्टीत गुरु आहे. गुरु जास्त खराब आहे. गुरु इथे शनीच्या दृष्टीत, मंगळाच्या दृष्टीत आहे. तर गुरु खराब झाला आहे इथे. म्हणजे तिकडे जरी तो कर्कचा दिसला ना, तरी तो नवमांशात पूर्ण खराब आहे गुरु. आणि गुरु मॅडम शत्रू राशीत पण आहे ना शुक्राच्या. तो शत्रू तुळ नवमांशात गेला तो. बरोबर. रवी पण वधताऱ्यात आहे ऍक्च्युली. ग्रह चेक करायचा, एक एक ग्रह. रवी पण वध ताऱ्यामध्ये, मूळ केतूच्या नक्षत्रात आहे. रवी वध मध्ये आहे, अश्विनी मध्ये. ठीक आहे. हा मॅडम, इथे भावंडासंबंधी पण आपण सांगू शकतो का त्रास? हो, भावंडात पण त्रास आहे तृतीय स्थानामुळे. बरोबर आहे. थँक्यू मॅडम. मॅडम, पहिली कुंडली घेतली होती त्याचं टाइम हवा होता मला. 71 ची पहिली कुंडली घेतली ना, त्याचं वेळ नाही घेतलेली मी. 23/4/71 नाशिक ना. सकाळी 8:01. 8:01 आणि नाशिकच ना. हो, नाशिक. हा, ठीक आहे. ओके.